सुधा सुधा आवरलं का तुझं? तू दररोज उशिरा करतेस, मला कामावर जायचंय. आवर पटकन बरं. अगं सोनू आवरलं का तुझं? शाळेत जायला उशीर होतोय. बाय पप्पा. बाय बेटा. सोनू कुठे गेली का? सोनू दिसत नाहीये. सोनू सोनू दिसत नाही का? ए सोनू. अगं सुधा, सोनू इथं पण दिसत नाही. कुठे गेली ती? हा कुठे गेली सोनू? अहो इथंच कुठेतरी खेळत असेल. दिसत नाही ती घरात. असेल बघा जरा. काय? काय करते? काम करते का? घरात थांबते का नाही? काय काय चाललं? अरे या रामाचं काय खरं नाहीये. त्यांना खूप वर्षानंतर पोरगी झाली ना रे. अरे म्हणून ते खूप जीव लावता खरं त्या. अरे येत काहीच नाहीये. तिला पाहिल्याशिवाय तू उठत बी नाही भाऊ. तिला पाहिल्याशिवाय जेवण करत नाही भाऊ. अरे खरंच लय लय जीव जीव आहे आहे रे रे त्या. सोनू काय गं मम्मी? चल बेटा ये इकडं, तुझे केस विंचरून देते. चल आज पप्पा आले ना बेटा, आपण संध्याकाळी शिरा बनवू बर का? हो मम्मी. वाव, मला खूप आवडतो शिरा. हो का? मम्मी मम्मी हं? मी मोठी होऊन आहे ना डॉक्टर बनणार आहे आणि आपल्या सगळ्या गावातल्या लोकांना आहे ना सुई टोचून बरं करणार आहे. हो का? माझी सोनू ग किती हुशार झाली. लय मोठ्या मोठ्या गप्पा करते ग तू. चल बेटा आता मला घरातले काम आवरायचे. अगं सोनू, काय मम्मी? अगं पाणी संपलं. जागा बेटा वरच्या टाकीत घेऊन ये. राजे भूक लागली तुला? भूक लागली का? राजाला भात साखर बनवली बघ. ते बघ तिथं डोंगर दिसतोय का तुला? कुठे आहे बाबा डोंगर? तो बघ छान डोंगर आहे बघ. तिथं तिथं झाडे बघ, हिरवे हिरवे झाडे आहेत बघ. कसे झाड? अरे नाही दिसत. ते बघ हिरवे झाडे, त्याला पानं पण आहे. हा तिथं पक्षी बसलेत. ते बघ ते झाडावर पक्षी बघ. अरे ते काळे काळे असतात, काही हिरवे हिरवे पोपट पण असतात. ते बघ ते वरती उडतायत. पक्षी उडतायत आकाशात. वरती जातात. कुठे? वरती बघ वरती. असं असा अंदाज करायचा आपण पक्षी उडतायत. तिथं शेळ्या गेल्या पाहिल्या ना तू? बकऱ्या. त्यांना 4 पाय असतात, काळे काळे बकरे असतात. ए राजा खा खा. माझा राजा खा. राजा हुशार आहे माझा. काय फिरून येतो. हा ये तुझ्याकडे राहते. हा
बस खाली बस, आलो लगेच मी. हा हा. अरे माझा राजा कसा पडला. तुला एवढ्या लहानशा बाळाची कशी दया नाही आली रे. का बरं असं पोरग दिलं तू मला. का असं अन्याय केलं तू त्याच्यावर. कुठे लागलं राजा तुला. चल आपण बापू कुठे गेले बघायला जाऊ. चल. पुढे गाडी हा, पुढे गाडी. खाली दगडी पुढे पाठव. सोनू ए सोनू आण बेटा पाणी. किती वेळ लावतेस. सोनू ए सोनू. अरे पोरी. सोनू. अरे, पोरी काय दिसत नाही. सोनू हे बाळा. सोनू गेली ही पोरगी. सोनू. सोनू बेटा कुठे गेली असेल ही पोरगी. कुठे शोधू. सोनू. काय आमची सोनू आलो काही आधी काही नाही आली इकडं. नाही ना. नाही बाई पोरगीला केव्हाची शोधली मी कुठे गेली काय माहिती. कुठे गेली ही पोरगी. सोनू. ताई आमची सोनू आली का. नाही नाही अहो केव्हाची शोधते आमची सोनूच नाही दिसत आहे. किती वेळ शोधते मी कुठे गेली काय माहिती. नाही आली इकडं. इकडे बिकडे गेली का नाही काय. नाही काय नाही बघूया. सोनू. सोनू बेटा. हॅलो. हाव कुठे आहे तुम्ही. अहो सोनू सापडत नाहीये. कुठे आहे काय माहिती. केव्हाची शोधते मी. सापडत नाही. तुम्ही जिथं असाल तिथे लवकर या बरं. लवकर या लवकर या पटकन या.
असेल अगं ती. कुठं जाऊ आता मी शोधायला शोधा कुठं तरी, सगळं शोधा माझ्या शोधून आणलं ना सोनूला, सगळीकडून शोधा शोधून कुठं आणलं कुठं आणायचं नाही, हा शोधू कुठून तरी आता शोधून कुठं आणा. नाही ती इथं सगळ्यांना विचारून झालं मी पण कुठं जाऊ सगळ्यांना बरं विचारलं कुठं नाही शोधा नाव माझी सोनू कुठं अगं इथं असेल. नाही ना ती आता कुठं शोधा गेली ना. काय माहित पटकन येतो मी पटकन येतो कुठं असेल माझी सोनू. कधीपासून कुठे गेली काय माहित नाही बोल गेली बघा ना घरात बघा, घरात. घरात बघा हिने सगळं बघितलं पण कुठं सापडत नाहीये नाही हो काका कुठं नाही सापडते असेल खाली पलगाजली का खाली सोनू काय झालं का माझ्या सोनूला सोनू काय झालं का सोनू काय झालं सोनूला आमच्या सोनूला कुठे गेली होती ग बाळा कसं ग कसं ग काही खरं नाही ग तुला चांगलं लक्षात येत नाही का ग सोनू नाही आम्ही सोडून गेली आम्हाला सोडून आता जी वय ना ती वही घ्या पण आता काहीतरी विधी मार्ग लावावा लागेल ना मुलीसाठी. चालेल ते करू आता आमचं एक काम आहे डॉक्टरांना फोन करून हो हो चालेल. हॅलो हां डॉक्टर आमच्या मुलीचं निधन झालेलं आहे तुम्ही ते डोळ्यासाठी पटकन येऊन जा बरं इथे आमच्या घरी हां लगेच या कारण तिचं ते अंत्यविधी काढायची ना त्यासाठी बरं ठेव बाबा डोळे काढल्याने दुसऱ्याला दृष्टी मिळते. आता समजून घ्या ही वस्तू तर गेलेलीच आहे ना मग दुसऱ्याला डोळे दान केल्याने त्यांना दिसू लागेल डोळे दान केल्याने त्यांना जीवदान मिळतं. त्याच्यामुळे हे गोष्ट तुम्हाला आता करावं लागेल कारण की त्याच्या वडिलांनी सांगितलं होतं डॉक्टरांकडे नोंदणी केलेली होती की बुवा आम्हाला हृदयदान आणि नेत्रदान करायचंय असं सांगितलं होतं. त्याच्यामुळे तिचे बरोबर आहे बाबा डॉक्टर म्हणतात ते आम्ही नेत्रदानचा संकल्प केलेला आहे म्हणून आमच्या मुलीचं नेत्रदान आम्हाला करायचं आहे करू दे त्यांना आणि ते बरोबर सांगतात आम्हाला समजलं ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे
हृदयदान आणि नेत्रदान करणार आहे ती काय आहे तुमच्या पद्धतीने करून घेऊ. ए सका कुठं कोपऱ्यात बसलायस? काय करतोस कोपऱ्यात बसवर? काय रवी तू माझा एक मित्रासाठी एक चांगली गोष्ट काय घेऊन आला. सांगू माझा एक- माझ्या राजाचं काय होईल रे रवी तुला माहिती नाही माझ्या राजाचं त्याला दिसत नाही आताच आम्ही त्याची काठी होतोय माझा एक- माझा एक मित्र चांगली आनंदाची गोष्ट घेऊन आलाय. माझा एक- माझा एक तू- त्याला काठी माझा करायला एक ना तू. माझा एक ना. काय सांग? एक आनंदाची गोष्ट आहे. काय रवी काय चल सांग ना काय या राजासाठी चांगली गोष्ट आहे. काय गोष्ट सांग ना मला सांग ना ऐक त्याला डोळे भेटतील. कसं काय पण मला काय तिने नाव नोंदलं होतं त्याला डोळे दान करणार आहे ते डोळे भेटतील. असं आहे दवाखान्यात हा पुढे शहरात तिकडे जावं लागेल. मला समजून सांग मला काय कळून नाही राहिलं ते लोक किडनी कोणी दान करतात कोणी डोळे दान करतात त्यावेळी दान करते ते मग तुझ्या लेकराला आपण देणार आहे. असं आहे का बरं झालं रे देवा अरे सख्या आपण त्याला जाऊ डॉक्टरांकडे जाऊ तुझ्या लेकराला डोळे भेटतील त्याला सर्व दिसत. असं परत हा मग काय होईल त्याला सर्व दिसत. तो शाळेत जाऊ शकणार तो लिहू शकणार हे सगळं दिसेल सर्व दिसणार त्याला. त्याची आई पण त्याची आई सर्व मी पण. तुम्ही पण दिसणार. बापरे बरं होईल मग ए देवा देव पावलास रे तू देव पावलास रे चल आईला भेटू आपण ए सख्या चल इकडे चल काय चल रवी ए सख्या इकडे चल आपण दवाखान्यात जाऊ तुझ्या लेकराला दवाखान्यात घेऊन जाऊ. हा हा तुझ्या लेकराला दवाखान्यात घेऊन जाऊ आपण. दवाखान्यात बोलव. हा चल लवकर चल. असं? चल. राजा चल राजा चल चल बस बस कुठं जायचं चल आपलं दवाखान्यात जायचं. हा लेकराला डोळे आणायचे, बसवायचे. असं असं मृत्यूनंतरही जग पाहण्याची संधी देणारे दान म्हणजे नेत्रदान. आपल्या मृत्यूनंतर डोळे दान केल्यास 2 अंध व्यक्तींना नवीन दृष्टी मिळू शकते. नेत्रदान ही एक पवित्र आणि मानवतेची सेवा आहे. डोळे दान करण्यासाठी कोणताही खर्च येत नाही. कोणत्याही वयातील व्यक्ती नेत्रदान करू शकते. नेत्रदानामुळे अंध व्यक्तींच्या जीवनात प्रकाश येतो. मृत्यूनंतर 6 तासाच्या आत नेत्रदान करता येते. आपल्या एका निर्णयामुळे कोणाचे तरी आयुष्य उजळू शकते. आजच नेत्रदानाचा संकल्प करा, कारण तुमचे डोळे कोणाच्या तरी स्वप्नांना नवीन दृष्टी देऊ शकतात.